तुम्हाला सांगितलं होतं ना, 100 वेळा सांगितलं होतं की सिक्रेसी मेंटेन करा, पण नाही. तुम्ही घालायचं होतं घोळ घातलातच. तुम्हाला सांगितलं होतं की माझ्या पर्सनल आयडी वरती मेल पाठवा म्हणून. का पाठवला कंपनीच्या मेल आयडी वरती? आता तुमची चूक निस्तारा. आता मला एक मेल पाठवा की चुकून झालं आमच्याकडनं चूक झाली, माझी माफी मागा. आणि ऐका, मला उद्यापर्यंत पैसे हवेत. तुम्हाला मी पेपर्स पाठवलेत. अहो नाही, परवा नाही चालणार, पण उद्याच हळद. तुम्ही काहीतरी मॅनेज करावं. ठेवतो फोन. या रुपालीचं काहीतरी करायला हवं. तू संपलीस की सगळेच प्रॉब्लेम संपतील. सासूमा, सासूमा काय झालं? घाबरलेत का तुम्ही? तब्येत ठीक आहे ना? पाणी देऊ का? नाही, नकोय. ठणठणीत आहे मी. काय झालंय मला? मग ठीक आहे, आम्ही ना सगळेच मेहंदी काढते. तुम्ही पण येणार का? हो, माझ्या मुलाचं लग्न आहे. मेहंदी काढायला येणारच मी. चला. तू हो पुढे पुढे. मी आलेच. ओके, लवकर या. बाबा, अरे तू गेला नाहीस? मेहंदी काढतायत ना, जा ना तू पण. हो, पण मला जरा बोलायचं आहे तुमच्याशी. हा, बोल ना. मगाशी खाली आईने विचारलं की तुम्ही काही लपवताय का, तेव्हा मी तुमची बाजू घेतली आहे. पण मला आता तोच सेम प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. अरे मी का लपवेन तुझ्यापासून? कशासाठी? तसं नाही, पण तुम्ही स्ट्रेस दिसताय म्हणून विचारलं. काय झालंय? बाबा, माझा तुमच्यावर खूप जास्त विश्वास आहे, त्यामुळे प्लीज आता तुम्ही उगीच काहीतरी मला जाणू नकोस. अरे लग्न कार्य म्हटलं की थोडा स्ट्रेस असतो, थोडी धावपळ होते, कामाचं लोड आहे, थकायला होतं. त्यामुळे मला कदाचित असं वाटलं असेल, पण असं खरंच काही नाही. ठीक आहे, चला मग खाली. मी आलोच. ओके, पण जास्त नको हा, प्लीज. आणि या लवकर. हो, आलो. काकूमा, सासूमा, कशी दिसते मेहंदी? इंद्राणी मॅडम कुठे आहेत? आल्या नाहीत? बाहेर गेल्यात का कुठे? त्या त्यांच्या कामात बिझी आहेत. छान झाली. हा, तन्मय, एक मस्त रील बना ना, हम मेहंदी काटते ऐसी. चल. ए बस बस. काय उगाच फाल्गुनी, मी काय म्हटलं होतं? या लग्नासंबंधित एकही इन्फॉर्मेशन सोशल मीडियावर जाणार नाही. का म्हणून विचारायचं नाही. मी म्हटलं ना, नाही म्हणजे नाही. आपण हे लग्न सिक्रेट ठेवणार आहोत ना. हा, तो नंतर माझी रील बनाव. हा, अशी मेहंदी काटते अशी माझ्यावर. नंतर चालेल. मग आपण ना मेहंदीने रंगलेल्या हाताने ना तिकडे वावोशीला जाऊया. हा, म्हणजे सगळ्यांनाच कळेल काय चाललंय. मी आधीच सांगितलं होतं की नाही, नेत्रा सोडून कोणी हातावर मेहंदी काढणार नाही, आणि हेच फायनल आहे. प्लीज. सॉरी. पण नेत्रा, तू अशी का चुपचुप आहे एकदम? चुपचुप नाही, ती नर्वस झाली असेल. लग्न तोंडावर आलंय ना, म्हणून. काय ग नेत्रा, तुला माहितीये ना,
मेहंदी जेवढी जास्त रंगणार नवराचा प्रेम तेवढा जास्त असणार. हो ना? नेत्रा तुला असतेस. नेत्रा रंगणार हा, मेहंदी रंगणार. पण मेहंदी नाही रंगली तर मात्र कठीण आहे. सासूमा रंगणारच ना, असं काय बोलते? हो रंगणारच. हा तन्मय तन्मय ऐक ना, टॅटू नाहीये, मेहंदी आहे मेहंदी. अरे ब्रो आय नो, बट मेहंदी इज लाईक मदर ऑफ टॅटू. नाही करायची सांगितलं ना. येस, बोलवलं मला. काय आहेस कुठे? ते आजी काय म्हणते, उत्सव मूर्ती आहेस तू. अरे आणि तू काय कुठे फिरतोयस? अरे मी जस्ट बाबांशी बोलत होतो. अरे ये ना, बस 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 बस. ये बस. अजय भाजी मेहंदी बघू नका हा. अरे मी तुमचं नाम लखवानीच आहे ना. लग्नानंतर पहिल्या रात्री तुम्हाला ते शोधायचंय. नका बघू. फाल्गुनी मी काय म्हणतो, हे फार अवघड नको लिहूसा. नंतर कळायचं पूर्ण रात्र नाव शोधण्यातच गेली. तेजस मी छान लिखते बघा ना. अद्वैतच्या हातावर काढा ना. नाही नाही, मेहंदी मी नाही काढणार आहे. आधी अरे काढावे लागते, शास्त्र असतं ते. तुम्ही काही म्हणा, मी मेहंदी काढणार नाही. नाही रे, मी मेहंदी नाही काढणार. का त्रास देताय त्याला, मला कळत नाहीये. किती वेळा सांगितलंय तुम्हाला. त्याला जर एखादी गोष्ट सांगायची असेल तर सरळ नेत्राला सांगा, ती सांगेल. सांगा साहेबांना. मी चाललोय. मला नाही काढायची मेहंदी पण. अरे थांब, होणाऱ्या बायकोला डोळे भरून बघून तरी घे. लग्नानंतर नसणार आहे ती आपल्यात. का नेत्रा का नसेल आपल्यात? अगं म्हणजे लग्नानंतर वेगळी नेत्रा असेल ना. ही नेत्रा कशी आपल्याकडे राजाध्यक्षांकडे काम करण्यासाठी आली होती. आता लग्न झाल्यावर सून म्हणून वावरणार ती, म्हणजे वेगळी असणार की नाही नेत्रा, म्हणून म्हटलं. नाईस थॉट हा मामा. आता मी माझ्या सुनेच्या हातावर मेहंदी काढणार आहे. अगं काढतेय ना फाल्गुनी. मी पण काढतेय ना. ओके. केतकी, फाल्गुनी हा आधीच्या हातावर मेहंदी काढा. मला काढायचीच नाही. शास्त्र असतं, काढून घे. अगं आई तू काय, मी चाललोय बाहेर. मी नाही का- अरे मी नाही काढणार. अरे नाही. मी नाही. तुला वाटत असेल नवरी म्हणून तुला सजवतायत, नटवतायत. स्मशानात जाताना प्रेताला कसं सजवतात तसं आहे हे. वैकुंठाकडे प्रवास सुरू झाला तुझा. नेत्रा, तुझ्यासाठी हे गिफ्ट माझ्याकडून. आता आपली मैत्री झाली ना.
मी या घरात जेव्हा पहिल्यांदा अद्वैत साहेबांच्या रक्षणासाठी आले तेव्हा कोणाशीच नीटशी ओळख नव्हती. पण मग फाल्गुनीताई पुढे आल्या, माझ्याशी मैत्री केली आणि तेव्हा त्यांनी मला ही क्रीम दिली होती. आज हळद आहे माझी. मला आजही आठवतंय फाल्गुनीताई म्हणाल्या होत्या या क्रीम मध्ये हळदीचे गुण आहेत. जशी हळद आपला चेहरा उजळते. नेत्रा, अगं इथे एकटी काय करतेयस? आज हळद आहे ना तुझी? खूप तयारी करायची बाकी आहे. नेत्रा, ही विको टर्मरिक क्रीम मीच तुला दिली होती ना? तू लावतेस ना रोज? हो. नेत्रा, तुला माहितीये तुझ्या चेहऱ्यावर कसा ग्लो आलाय. तुझं आता लग्न होणार ना, तू हीच क्रीम वापरणं कंटिन्यू कर आता. विको टर्मरिक क्रीम म्हणजे हळदीचा नॅचरल आणि हेल्दी कॉम्बिनेशन. आणि नेत्रा, तुला माहितीये मी सुद्धा विको टर्मरिक क्रीम वापरते. आणि फाल्गुनीने मला ना ते मधासोबत लावायचं DIY फेस मास्कही आणून दिलं होतं. नेत्रा, जसं आपण आज तुला पारंपरिक पद्धतीनं हळद लावण्याचा विधी करणार आहोत ना, अगदी तसंच आहे. स्किनच्या इम्युनिटीसाठी हळद बेस्ट असते. आणि हळदीच्या गुणांमुळे की नाही ॲक्ने, पिंपल, डार्क स्पॉट दूर ठेवण्यास मदत होते आणि आपल्या त्वचेला हेल्दी चमक येते. विकोची टर्मरिक क्रीम लावणं म्हणजे हळद लावायची विधी सारखाच आहे. आपल्यासारख्या यंग मुलीने नॅचरल ग्लो साठी हीच क्रीम लावली पाहिजे. आता तुम्ही दोघींनी एवढ्या आपुलकीने सांगितलं ना मला विको टर्मरिक क्रीम बद्दल, मी रोज लावेन. अगं रुपाली, तू एकटी का हळद कुटतेस? मी केतकीला आणि फाल्गुनीला तुझ्या मदतीला यायला सांगितलं होतं. थांब, बोलवते त्यांना. नाही 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 आई, नको, असू दे. मला एकटीनंच कुटायचे. म्हणजे मी एकटीनेच करणार आहे हे सगळं. माझ्या लाडक्या लेकाचं लग्न आहे आई. सगळं कसं पारंपरिक पद्धतीने व्हायला हवंय. आता हसत बसू नको, खूप तयारी बाकी आहे हळदीची. चला चला चला. सगळे घरात आनंदात हो आहे. ग. थांब, मी बघते. अरे या ना, या. आई, नेत्राचे आई आबा आलेत. या. नेत्राचे आजोबा आणि आई आले. जा, पाणी घेऊन ये. बसा ना. बसा बसा बसा. प्रवास सगळा व्यवस्थित झाला ना? काही त्रास नाही ना झाला? नाही, अजिबात नाही. केतकी, यांच्या चहा नाश्त्याचं बघ. हो, नाही, राहू दे, थोड्या वेळाने घेतो आम्ही आता. बरं बरं. आणि आबा, तुम्ही काही काळजी करू नका. सगळी तयारी झालेली आहे, अगदी निश्चिंत राहा. नेत्रा, नेत्रा तिच्या खोलीत आहे. केतकी, फाल्गुनी यांना घेऊन जा नेत्राकडे. हो, नेत्राची. या ना. नाही असू दे ना. हो द्या. खरंच असू दे. हो, राहू दे, काहीच प्रॉब्लेम नाही. चल. आबा, या. हो, आलो.
अरे शेखर, तू आहेस कुठे? नेत्राचे आजोबा आणि आई आलेत. बरं ठीक आहे, भेटतो मी त्यांना. हो. नाही, माझ्याकडे लक्ष देऊ नकोस, पण मी सांगितलेलं काम लक्षात ठेव. 10 करोड द्यायचे, नाहीतर मग अद्वैत नेत्राच्या हळदीत तुझ्या चेहऱ्यावरचा रंग उडवेन मी. जास्त बोलायची गरज नाहीये, तुझं काम झालंय. मिळते तुला पैसे. गुड, थँक्यू. ए चला 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 चला. ब्रो तिकडे उभा राहा. नेत्रा प्लीज तिकडे उभी राहा. करायचं काय? अरे काय, मला फोटो काढायचा तुमचा. एक मिनिट हा, जरा सेटिंग्स करतो मी. नेत्रा, तू इथे काय करतेस? हा तन्मय घेऊन आला इथे फोटो काढायचे म्हणून. तन्मय, तू काय या दोघांना घेऊन आलास इथे? या दोघांची हळद आहे ना. अरे दोघांची हळद एका जागी नाहीये. अद्वैतची हळद इथे होईल आणि नेत्राची तिच्या माहेरी. हा म्हणजे वावशीला? अरे वावोशी नाही रे, तिची रूम. तिची रूम म्हणजेच तिचं माहेर. नेत्रा, किती लकी आहेस रे तू. तुझं माहेर पण हेच आणि तुझं सासर पण हेच. सो लकी. म्हणजे तुझी याच घरातून याच घरात पाठवणी होणार आहे. नेत्रा, अद्वैत, एक गोष्ट लक्षात ठेवायची, हळदीनंतर घराबाहेर पडायचं नाही. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आता हळदीनंतर एकमेकांना बघायचं ना, ते लग्नातच. आधी राहवेल ना रे. हा ब्रो, एकाच घरात राहून एकमेकांना बघायचं नाहीये. नॉट इझी. हा सासूमा, किती छान रंगली ना मेहंदी. हो तर. म्हणजे अद्वैत भाईजीच्या नेत्रावर खूप प्रेम आहे. हो ना काकुमा? अरे वा, झाली तयारी हळदीची? आजी, मी ते जरा बाहेर गेले होते सकाळी. बरं, काही तयारी करायची का? मी काही मदत करू का? नाही नाही, अगदी सगळी तयारी झालेली आहे. केतकी, नेत्राला जरा तिच्या खोलीत घेऊन जा. मी नेते ना. आजी, नेत्राच्या हळदीची तयारी झाली आहे. तिच्या आई आणि आबांनी तिला बोलवलं. आजोबा आणि आई म्हणजे नेत्राचे आई आबा आलेत वावशीवरून. हो का? पण दोघच जण? नाही, दोघेच आलेत. हरकत नाही. मग मी मुलीकडून. हे मात्र बरं आहे. तसं बघायला गेलं तर नेत्राच्या बाजूने तिचे आबा आणि आई आली आहे फक्त. पण या लोकांना विचारलं की नेत्राच्या बाजूने जायला कोण कोण तयार आहे, तर हे सगळे लगेच तयार होते. हो. इंद्राणी, तू घेऊन जा नेत्राला आतमध्ये. चला. तुला सगळं माहिती असताना सुद्धा तू लग्नासाठी कशी तयार झालीस? तो दिवस आलाच. माझ्या आदूला मृत्यूपाशातून बाहेर काढलंस तू. एक आई म्हणून मी तुझी ऋणी आहे आणि आता तर तू माझी सून होणार आहेस. मला किती आनंद झालाय, मी तुला कसं सांगू. आता तुला कळलं या घराशी तुझा काय संबंध आहे?
तुझा या घराशी काहीतरी संबंध आहे